एक मराठा तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे आरक्षण घेऊन येणार, आरक्षण घेऊन येणार. आता परत कधी यायचं? आता परत का? आता परत कधी यायचं? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा व मराठा क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मुंबई लाँग मार्चमध्ये हे सगळे बांधव जमा झालेले आहेत. आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातला लढाई हे सरकार नाकारते. सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहे, पुरावे सापडूनही आमचे प्रमाणपत्र देत नाही. या सरकारला वटणीवर आणण्यासाठी गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा दिसल्याशिवाय राहणार नाही. आज जरी बांधव कमी दिसत असले, सलग 6 दिवस आम्ही चालत जाणार आहे. या 6 दिवसामध्ये दररोज सोलापूर जिल्ह्यातून हजारोनी गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आंदोलनाची धाक अशीच पेटत ठेवून या हायवे आणि हे महाराष्ट्र आज 43 वर्ष झाला आम्ही लढा लढतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये. आमचे पुरावे असून आम्हाला न्याय मिळत नाही. जर कुणाचे राजकीय पोळी बांधण्यासाठी जर आम्हाला मराठ्यांना वेठीस धरणार असेल, तर या शासनाला अक्कल आणि अक्कल घडवल्याशिवाय आणि ह्यांना आणि रिटायर केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार. सोलापूर जिल्ह्यातून आज आणि उद्या म्हणून जवळपास 20,000 वाहनं आम्ही मुंबईच्या दिशेने घेऊन जातो. आता हे एक गाव आम्हाला ॲडवान्स जाणार आहे. आमचा पूर्ण मार्ग सोलापूर ते मुंबईपर्यंत पूर्ण हायवे, या पूर्ण हायवेने एक साईड पूर्ण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाला सोडली पाहिजे. तुम्ही गर्दी बघालाच. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात अखंड समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. मराठा समाजाला 50% मधून आरक्षण मिळावं यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय सराठी येथून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं उद्याच्या 26 तारखेला मुंबईमध्ये त्यांचा त्या ठिकाणी ते पोचतील आणि
सोलापूर जिल्ह्यातला शहरातला संपूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला साथ घालण्यासाठी सोलापुरातून आम्ही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बांधव आज या ठिकाणी निघत आहे. आज सोलापुरातून निघत असताना पहिला मुक्काम आमचा आरण या ठिकाणी आहे. आरणला मुक्काम केल्यानंतर उद्या सकाळी तिथून यवतला बिगवणला दुसरा मुक्काम असेल. बिगवणवरनं परत परवा दिवशी निघाल्यानंतर त्या दिवशीचा मुक्काम यवतला असेल आणि यवतचा शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचं 23 तारखेला त्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे त्या स्थळी आम्ही सर्व बांधव सामील होऊ. बारिश ही एक संदेश है अब कुछ अगर देखा जाए तो, और मैं तो ये समझता हूँ कि ये डबल एंड कॉम्बिनेशन अगर मिल गया मुस्लिम और मराठा का, तो मैं समझता हूँ कि हम लोगों को ऐसा रास्ते पर उतर कर अपने हक मांगने की ज़रूरत नहीं पड़ेगी. हमको घर बैठे सब कुछ मिल जाएगा. तो मैं यही बोलना चाहूँगा कि ये देश सब साथ मिलजुल कर रहे और सब साथ में भाईचारे के साथ. आज सोलापुर शहर ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद मुस्लिम और सोलापुर शहर के जो भी मुस्लिम बांधव थे हमारे हर पक्ष से बिलोंग करने वाले, उन लोगों ने आज सब यहाँ पर जमा होकर जो सोलापुर शहर से मराठा समाज का मराठा आरक्षण के लिए यहाँ पर पाई जो निकल रहे हैं, पैदल निकल रहे हैं मुंबई की दिशा में, उनको पाठिंबा देने के लिए हम लोग सब यहाँ पर जमा हुए थे. तो मैं मेरी पार्टी की तरफ से इन लोगों को पूरा पाठिंबा है ये डिक्लेयर करता हूँ. और मैं चाहता हूँ कि जो गूंगी बहरी अंधी सरकार है जिनके कान में ये आवाज़ नहीं जा रही है, जो इतने महीनों से जरांगे पाटिल साहब जो एक आंदोलन कर रहे हैं, जिन्होंने आमरण उपोषण किया, लेकिन सरकार अपने झूठे आश्वासन देकर सिर्फ वक्त टाइम डेडलाइन इनको देती जा रही है. लेकिन आज ये लोग तंग होकर इन लोगों ने आज ये फैसला किया है कि मुंबई की दिशा में 26 जनवरी को सब लोग जमा होंगे. तो ये जो जन सैलाब मैं देख रहा हूँ, मैं समझता हूँ कि सिर्फ सोलापुर शहर से अगर इतने लोग निकल रहे हैं तो पूरे महाराष्ट्र से इतने लोग जमा होकर मुंबई में जाने वाले हैं कि 26 जनवरी को मुंबई पूरी पैक हो जाएगी. मैं सरकार से निवेदन करता हूँ कि ये अपील करता हूँ कि जो भी मांगे हैं वो सरकार पूरी करे. और इसी के साथ साथ मैं सरकार से ये भी डिमांड करता हूँ कि हमारा भी एक रिजर्वेशन का मुद्दा, मुस्लिम समाज का एजुकेशन 5% रिजर्वेशन का मुद्दा, जिसे हाईकोर्ट ने सही ठहराया है, वो भी पेंडिंग पड़ा हुआ है. मैं मुस्लिम समाज के जितने भी लीडर्स हैं, आमदार हैं, जो उनसे भी डिमांड करता हूं कि जरांगे पाटिल साहब की तर्ज पर ही जैसे उन्होंने अपने समाज को इकट्ठा किए, वैसे ही हम सब इकट्ठा होकर अपने पक्ष को और जो भी अलग अलग डिफरेंसेस है उसको भूलकर हम सब एकजुट एक प्लेटफॉर्म पर आकर इसी तर्ज पर ऐसा एक आंदोलन करें जिससे हमारे मुस्लिम समाज को भी 5% एजुकेशन का रिजर्वेशन मिले और उसका फ़ायदा हमारे समाज के बच्चों को मिल जाए. आज कंधे से कंधा मिलाकर